नमस्कार, माझ्या कविता यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज सकाळीच मला एक कविता झाली। मी कविता झाली असं म्हणते कारण कविता हे माझं एक लेकरूच आहे। तसं तर मला 2 लेकरं आहेत, पण कविता हे माझं तिसरं लेकरू, तर ते मी तुमच्याशी शेअर करते। तर आपल्या आयुष्यातील सर्वात अनोखं नातं असेल तर ते नवरा बायकोचं असतं। 2 व्यक्ती, अनोळखी व्यक्ती एकत्र येतात आणि नंतर त्यांचा संसार चालू होतो आणि मग त्याच्यामध्ये प्रेम, आदर आणि विश्वास या 3 गोष्टी असेल तर ते नातं बहरतं। तर अशीच मला आज एक कविता झाली आहे। तर त्या कवितेचं नाव आहे सहल। ती मी तुमच्याशी आज शेअर करते। आज सकाळी मी सहज नवऱ्याला म्हटले, आज सकाळी मी सहज नवऱ्याला म्हटले, चल जरा फेरफटका मारून येऊ, कुठेतरी लांबचा प्रवास करून येऊ। तूही घाल फॅशनेबल शर्ट, मीही घालते छान कुर्ती आणि जीन्स, दोघंही थोडा परफ्यूम मारून घेऊ। तोही पटकन हो म्हणाला, ठिकाण कर फायनल, ठिकाण कर फायनल, दोघंही जरा निवांत वेळ काढू। मला तर विश्वासच बसत नव्हता, घरात जरी देह होता माझा, पण मनात मात्र स्वप्नांचा थवा होता। सारे स्वप्नवत माझ्या आयुष्यात घडत होते, सारे स्वप्नवत माझ्या आयुष्यात घडत होते। म्हणूनच ठिकाण फायनल केले मी गुगल पाहून, ठिकाण फायनल केले मी गुगल पाहून। फोनही लावला टूर्स आणि ट्रॅव्हल्सला, विचारले त्यांना सगळे मन भरून। 1 महिना आधीपासून सुरू झाली तयारी, 1 महिना आधीपासून सुरू झाली तयारी। औषधं, बॅग्स, कपडे, स्नॅक्स यांची झाली यादी। माझ्या उत्साहाला तर पारावार नव्हता। नवऱ्याबरोबर जाते हे सांगताना आनंद गगनात मावत नव्हता। मग तो दिवस उजाडला निघण्याचा, घर, मुलं सोडून मन कुठेतरी रमवण्याचा। घरी आलो, मुलांनी विचारले कशी झाली ट्रीप, घरी आलो, मुलांनी विचारले कशी झाली ट्रीप। खोटं हसू चेहऱ्यावर आणत मी म्हटलो ओके ठीक। कसं सांगू त्यांना, कसं सांगू त्यांना, ट्रेन, दगदग, धावपळ, गर्दी याने घातला होता आमच्या भोवती गराडा। जेवणाचे थोडे हाल झाले, बॅगा सांभाळताना तर आमचा झाला होता राडा। प्रेक्षणीय स्थळे आणि गर्दी, लांबच लांब रांगा, झोपेची तर लागली होती वाट, कोणाला काय सांगा। हा विचार करत होते, तेवढ्यात आठवले दोघांसाठी तर वेळ मिळालाच नाही, तो एकांत असा क्षणाचाही नाही। मग नवऱ्याने विचारले पुढची टूर कधी, मग नवऱ्याने विचारले पुढची टूर कधी। मनातल्या मनातच म्हटले माझे आता घरच बरे, माझे आता घरच बरे। कशी वाटली तुम्हाला माझी कविता? आणि तुम्हालाही काही असा अनुभव आलाय का? तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। माझ्या कविता जर आवडत असतील तर माझ्या कविता या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।